तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिसऱ्या डोळ्याची नजर, ड्रोनसह AI CCTV कॅमेरे, सेन्सरचा वॉच। 2031-32 पर्यंत कंत्राटदारास देणार 312 कोटी। अद्याप कोणालाच उमेदवारी नाही, मनोज जरांगे पाटील। अंतिम निर्णय 29 तारखेनंतरच, तुकाराम मुंढे यांचे भाऊ जरांगेंच्या भेटीला। दर्शन रांगेत धक्काबुक्की, पंढरपूरमधील प्रकार, खासगी सुरक्षा कर्मचाऱ्याची अरेरावी। भाजपकडून राज्यसभा विधान परिषदेत SC ST प्रवर्गाला आरक्षणाची तयारी, विरोधकांच्या जातनिहाय जनगणना आरक्षण मुद्द्यास सह देणार। महाराष्ट्रासह 7 विधान परिषदांतून SC ST साठी 5% आरक्षण। लाडक्या बहिणींच्या खात्यातून बँकांची वसुली, नियमानुसार शिल्लक न ठेवल्यामुळे रकमेत कपात झाल्याच्या तक्रारी। उत्सवात लेझर डीजेला बंदी नाहीच, उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका निघाली। UPSCचा U-टर्न, 45 पदांची वादग्रस्त थेट भरती अखेर रद्द, विरोधकांसह घटक पक्षांच्या विरोधामुळे केंद्राचा निर्णय। 8 तास नेतृत्वाविना आंदोलन, सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांवर तीव्र रोष, आंदोलन व्यक्तिकेंद्रित नसतानाही झाले यशस्वी, चर्चा करायची कोणाबरोबर, सरकारला पडला प्रश्न। 24 मेल आणि एक्सप्रेस वळवल्या, 50 लोकल फेऱ्याही रद्द केल्या, 10 तासांनी बदलापूर कर्जत खोपोली लोकल धावली। मंकी पॉक्सवर लस तयार करते सिरम कंपनी, वर्षभरात परिणाम दिसणार। दिल्लीतून राज्य चालवू देऊ नका, महाराष्ट्रात आघाडी सरकारच हवे, मल्लिकार्जुन खरगे। केंद्रातील मोदी सरकार फार काळ चालणार नाही। हर घर तिरंगा, कापड मात्र चीनवरून आयात, सोनिया गांधी यांनी डागली केंद्र सरकारवर तोफ, खादीवर लावला कर मात्र पॉलिस्टरला करमुक्ती। पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, साबरमती स्टेशनवर पोहोचली, काही दिवसात चाचणी होणार। ॲपल कंपनीची भारतात गुंतवणूक, टाटा बनवणार iPhone 16 Pro चे नवीन मॉडेल। थेट भरती थांबवण्याचे UPSCला आदेश, केंद्र सरकारने मागील दाराने प्रवेशाबाबत उचलली ठोस पावले। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।